तुमचा मुलगा किंवा मुलगी काहीच खात नाहीये, कितीही त्याला वेगवेगळे पदार्थ दाखवले, दिले तरीही त्याला त्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. असं जर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा. आपल्या या चॅनलवर आपण आई आणि बाळ यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय यांच्यावरती व्हिडिओज करत असतो. चला तर मग सुरू करूयात. अनेक पेरेंट्स बोलतात की त्यांचं बाळ, मुलगा किंवा मुलगी अजिबात खात नाही. ही कंप्लेंट तर प्रत्येक पेरेंटची असते. अगदी मी ॲज अ पेरेंटसुद्धा माझीही ही कंप्लेंट असतेच. तर मग याचा उपाय काय आहे याचे मी 3 साधे उपाय तुम्हाला सांगणार आहे. लहान मुलं जी असतात ती व्हिज्युअल लर्नर्स असतात. म्हणजे ते जे काही बघतात त्याची मिमिक्री करायला त्यांना फार आवडत असतं. त्यांचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं. त्यामुळे आजूबाजूच्या भोवतालच्या जगात जे काही चालू असतं ते त्यांना बघायला करायला आवडतं. आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जर तुम्ही बाळाच्या समोर झाडून काढत असाल तर बाळसुद्धा झाडून काढायचा प्रयत्न करतं. बाळाच्या समोर जर तुम्ही लॅपटॉपवरती बसला असाल तर बाळालाही लॅपटॉपवरती काहीतरी करायचं असतं. आणि सगळ्या मुलांना आजकाल मोबाईल तर हवाच आहे, कारण ते बघतायत काय तर सगळेजण मोबाईलच वापरतायत. म्हणजेच बाळं ही व्हिज्युअल लर्नर्स असतात. तर आपल्याला 3 उपाय बाळाच्या खाण्यासाठी करायचे आहेत. तर पहिला उपाय आहे तो म्हणजे ईट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतः त्यांच्या समोर खायचं आहे. वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या व्हरायटीज ह्या त्यांच्यासमोर खायच्या आहेत. आणि खाताना वेगवेगळे आवाज, थोडंसं एक्झॅजरेटच करावं लागेल, पण हो, आपल्या बाळासाठी आपल्याला थोडंसं करावंच लागतं. वेगवेगळ्या च्युईंगच्या मुवमेंट्स कराव्या लागतील. एखादा पदार्थ किती छान आहे हे त्यांना सारखं सारखं त्यांच्यासमोर दाखवावं लागेल. त्यांच्यामध्ये तो इंटरेस्ट निर्माण करावा लागेल. मग ते आपोआप खातील. दुसरा उपाय म्हणजे नो फोर्स फिडिंग. मी खूप सारे पेरेंट्स बघितलेत, अगदी नाक दाबून सुद्धा तोंडामध्ये दूध ओतणारे आया किंवा आज्या बघितलेल्या आहेत. परंतु हे अजिबात करायचं नाही. यामुळे काय होतं की फूड आणि बाळाची मेंटॅलिटी यांच्यामध्ये खूप डिफरन्स निर्माण होतो. म्हणजे त्यांना असं वाटतं की फूड म्हणजे एक काहीतरी शिक्षाच आहे. अन्न खायचं म्हणजे याचा त्या संबंध ते एका शिक्षेशीच लावतात. त्यांना फूड खाणं हे आनंदाची गोष्ट आहे. भूक लागल्यानंतर छान वाटतं, खाल्ल्यानंतर छान वाटतं हे त्यांना समजणारच नाही. त्यामुळे त्यांना फोर्स फीडिंग कधीच करू नये. या उलट रिस्पॉन्सिव्ह फीडिंग म्हणून एक गोष्ट असते जी आपल्याला आपल्या बाळामध्ये फॉलो करायची आहे. रिस्पॉन्सिव्ह फीडिंग म्हणजे काय आणि ते कसं करायचं हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्यावरती नक्की व्हिडिओ बनवू. तिसरा उपाय आहे लेट देम बी मेसी. म्हणजे त्यांना अगदी घाण करू दे. सगळं पदार्थांमध्ये हात घालून त्यांचा ड्रेस, त्यांचा चेहरा सगळं काही घाण करू दे. आपल्याला वाटतं की अरे किती खराब करतायत म्हणून आपण त्यांना चारायचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होतं की जे स्पर्श ज्ञान असतं, जे डोळ्यांनी दिसणारं जे ज्ञान असतं हे त्यांना मिळत नाही. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे. डोळ्यांनी पदार्थ पाहू द्या. वेगवेगळे रंग पदार्थांचे त्यांना अनुभव घेऊ द्या. नाक म्हणजे पदार्थांचे वेगवेगळे वास त्यांना येऊ देत. कान म्हणजे जेव्हा आपण चावतो तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा आवाज निर्माण होतो. हा आवाज वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगळा असतो. कडक पदार्थ खाताना कुरुम कुरुम आवाज येईल किंवा वेगवेगळे आवाज हे त्यांना अनुभवू द्या. जिभेद्वारे म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची चव त्यांना अनुभवू दे. आणि स्पर्श म्हणजे त्यांना हाताने खाऊ दे. हाताने खाताना आपल्या अन्नाचं आणि आपलं एक वेगळं रिलेशन डेव्हलप होतं. आणि हे रिलेशन व्यवस्थित डेव्हलप झालं तर बाळ खात नाही आहे ही कंप्लेंट तुम्हाला कधीच नसेल. तर अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे सगळे उपाय नक्की फॉलो करा. धन्यवाद.